Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture Science and Technology and Crop Science paper 2nd. In previous lecture, explain the objectives of seed treatment. Objectives of seed treatment to control seed-borne diseases and to easy sowing. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सोईंग हा चॅप्टर सुरू केलेला आहे. क्रॉप सायन्स या विषयामध्ये सीड यामध्ये सोईंग आहे टॉपिक. ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये चॅप्टर नंबर 5 म्हणून सोईंग चॅप्टर वेगळं केलेलं आहे. दोन्ही विषयाला सिलेबस सेम आहे. तर आपण या अगोदर लेक्चर नंबर 3 मध्ये बघितलं होतं की ऑब्जेक्टिव्स ऑफ सीड ट्रीटमेंट. व्हॉट इज मीन बाय सीड ट्रीटमेंट, ऑब्जेक्टिव्स ऑफ सीड ट्रीटमेंट. सीड ट्रीटमेंट बीज प्रक्रिया म्हणजे काय आणि त्याचा उद्देश काय. तर आपण दोन उद्देश बघितले होते. टू कंट्रोल सीड बॉर्न डिसीजेस, बियाद्वारे होणारे जे रोग आहेत त्याचा बंदोबस्त करणे हे मुख्य उद्देश आहे बीज प्रक्रिया करण्याचं. दुसरं उद्देश आपण बघितलं होतं टू इझी सोईंग, पेरणी करण्यासाठी सोपं जावं यासाठी वेगळ्या ट्रीटमेंट आपण बघितलं होतं. की कापसाची सरकी म्हणजे बियाणं जे आहे त्यावर आपण कावडंग स्लरी, सल्फ्युरिक ॲसिड ट्रीटमेंट, नंतर कोरिएंडर सीड आपण रब्ड केलं, गार्लिक बल्ब फोडून टाकलं, क्लो सेपरेट केलं. असं जे आहे पेरणी करण्यासाठी सोपं व्हावं या उद्देशाने आपण वेगळ्या ट्रीटमेंट करतो. तर थर्ड ऑब्जेक्ट्स आहे टू इम्प्रूव्ह सीड जर्मिनेशन. थर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे टू इम्प्रूव्ह सीड जर्मिनेशन. उगवण शक्ती चांगली होण्यासाठी बियाला वेगवेगळ्या सीड ट्रीटमेंट केले जातात. कॉटन अँड पॅडी सीड्स आर सोक्ड इन वॉटर फॉर अर्ली जर्मिनेशन. फॉर अर्ली जर्मिनेशन. तर कापसाचं बी आणि भाताचं बी, तर या बियाणं आपण पाण्यामध्ये भिजू घालतो. भिजवल्यामुळं लवकर उगवण शक्ती होते. म्हणजेच जे जमिनीमध्ये बियाणं टाकल्यानंतर जे कार्य करणार आहे, ॲब्सॉर्ब करणार आहे पाणी, तर ते पाण्यामध्ये ठेवूनच ते ॲब्सॉर्ब लवकर करणार. 4 तास 6 तास आपण पाण्यामध्ये भिजू घातलं तर 3 दिवस मातीमध्ये ठेवल्यानंतर जे होणार आहे ते 4 ते 6 तासामध्ये होणार आहे. तर बी मातीमध्ये पेरल्यानंतर पहिलं कार्य मातीमधलं ओलावा ॲब्सॉर्ब करणे हे बियाचं कार्य असतं. म्हणून ते 3 दिवस त्या ॲब्सॉर्ब पाण्यामध्ये जाणं, ॲब्सॉर्ब करण्यामध्ये वेळ जाणं, ते जर आपण पाण्यामध्ये बी ठेवून जर पेरणी केली तर 3 दिवस बिफोर, 4 दिवस बिफोर काय होणार, उगवण होणार. कापसाला तसं 7-8 दिवस लागतात उगवण होण्यासाठी, बाहेर मूळ निघण्यासाठी. तर हे जर आपण केलं प्रक्रिया तर आणखीन 3-4 दिवस बिफोर काय होणार, उगवण होणार. देन शुगर केन सेट्स आर डिप्ड इन अगेलॉल सोल्युशन फॉर इम्प्रूव्ह जर्मिनेशन. आता ऊसाचं बेना जे आहे, आपण ऊसाचं लागवडीसाठी काय वापरतो, बेना वापरतो. ऊस तोडून आपण बेना तयार करतो. ते बेना लागवड करण्या अगोदर अगेलॉल हे जे केमिकल आहे, या केमिकलमध्ये आपण बुडून जर लावलं तर उगवण शक्ती वाढते, लवकर उगवण होतं. यासाठी आपण हे ट्रीटमेंट करतो. तो उद्देश होता आपलं टू इम्प्रूव्ह सीड जर्मिनेशन, उगवण शक्ती वाढ होण्यामध्ये, लवकर उगवण व्हावी आणि जास्तीत जास्त उगवण व्हावं, जास्त पर्सेंटेजनं उगवण व्हावं या उद्देशाने आपण सीड ट्रीटमेंट करतो. देन फोर्थ ऑब्जेक्टिव्ह ऑफ सीड ट्रीटमेंट दॅट इज टू प्रोटेक्ट द सीड फ्रॉम स्टोरेज इन्सेक्ट. बरंच बियाणं स्टोरेज पेस्ट जे असतात, धान्य साठवल्यानंतर वेगळी कीड लागतं, शेतामध्ये वेगळी कीड आणि घरामध्ये साठवण केल्यानंतर वेगळी कीड लागतं. बऱ्याच वेळा आपण बघतो ज्वारी, नंतर आपलं गहू या पिकाला सोंडे लागले असं म्हणतात. तर त्यापासनं प्रोटेक्ट करण्यासाठी बियाला बीज प्रक्रिया करून आपण जास्त दिवस चांगलं ठेवू शकतो. The seeds are treated with some insecticide like malathion.
मेलॅथिऑन जर बियाणं लावून ठेवलं तर कीटकाचा प्रादुर्भाव होणार नाही, स्टोरेज ग्रेन पेस्ट जे असतं त्याचा प्रादुर्भाव होणार नाही आणि आपलं जे बियाणं आहे ते चांगलं राहील, पेरणीपर्यंत चांगलं राहणार. यासाठी सीड ट्रीटमेंटसुद्धा केली जाते. देन फिफ्थ ऑब्जेक्टिव्ज ऑफ सीड ट्रीटमेंट टू कंट्रोल सॉईल इन्सेक्ट. बरेच कीटकं जमिनीमध्ये कीटकं असतात आणि ते आपल्या बियाचं नुकसान करतात. तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला सर्टेन सॉईल इन्सेक्ट सच ॲज वायर वॉर्म कॅन बी कंट्रोल बाय यूजिंग सर्टेन इन्सेक्टिसाइड अँड व्हाईट ॲन्ड्स कंट्रोल बाय केरोसिन. तर जे सॉईल इन्सेक्ट जे आहेत त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण व्हाईट ॲन्ट जे कीटक आहे याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण केरोसिन जर लावलं तर व्हाईट ॲन्टचा प्रादुर्भाव होणार नाही आणि वायर वॉर्म जे कीटक आहे याचाही प्रादुर्भाव आपल्याला इन्सेक्टिसाइड लावून आपल्याला करता येतं. तर हे सॉईल इन्सेक्ट आहेत. बी आपण जमिनीमध्ये पेरल्यानंतर त्या बियावर अटॅक करतात, बियाचं नुकसान करतात. तर ते नुकसान होऊ नये यासाठी आपण वेगळ्या सीड ट्रीटमेंट करतो. तर केरोसिन लावलं तरी ते व्हाईट ॲन्टचं प्रादुर्भाव कमी होतं. नेक्स्ट हे ॲगॅलॉल सोल्युशन, यामध्ये बेना बुडून लागवडीसाठी वापरायला पाहिजे तर लवकर उगवण शक्ती होईल. नंतर आपण कापसाचं बियाणं किंवा भाताचं बियाणं असं पाण्यामध्ये आपण बुडून ठेवलं 4 तास 6 तास तर उगवण शक्तीमध्ये वाढ होते. तर हे सीड ट्रीटमेंट केली जाते. नेक्स्ट 6 ऑब्जेक्टिव्ज ऑफ seed treatment, that is to control insect. Then certain insect attack on the crop, then this insect can be controlled by the help of certain seed treatment, that is jawar seeds are treated with carbofuran at the rate of 100 gram per kg of seed for control shoot fly insect. तर एक ज्वारीवर येणारे जे कीटक आहे ज्याला आपण शूट फ्लाय असं म्हणतो, शेंड पोखरणारी अळी जी असते, तर हे फार भयानक कीटक आहे. तर पेरणीपासनं 40 दिवसापर्यंत या कीटकाचा प्रादुर्भाव जास्त होतं, म्हणजे सिडलिंग स्टेजमध्ये प्रादुर्भाव होतं. अशा वेळेस आपण फवारणी वगैरे करू शकत नाही. यासाठी बियाणं पेरणी करण्या अगोदर आपण कार्बोफ्युरॅन हे इन्सेक्टिसाइड 100 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणामध्ये जर आपण बियाला बीज प्रक्रिया करून जर लागवड केली तर या शूट फ्लाय इन्सेक्टचा प्रादुर्भाव होणार नाही. तर पोंगा जे असतं ज्वारीचं ते वाळून जातं, त्याला आपण शूट फ्लाय इन्सेक्ट म्हणतो. तर 12वीमध्ये ज्वारीमध्ये आपण बघणारच आहोत कसं कीटक असतं. तर ज्वारीला ही कार्बोफ्युरॅनची सीड ट्रीटमेंट केली जाते. तर सीड ट्रीटमेंटचा उद्देश आहे टू कंट्रोल इन्सेक्ट. काही कीटकांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करून कीटकाचा प्रादुर्भाव आपल्याला थांबवता येतं. तसं फवारणीद्वारे आपल्याला बंदोबस्त करता येतं. परंतु जे अर्ली इन्सेक्ट जे असतं, म्हणजे उगवण झाल्याबरोबर येणारे जे कीटक आहे अशा कीटकाचं प्रादुर्भाव आपल्याला सीड ट्रीटमेंटद्वारे करता येतं. नंतर कॉटन सीड्स आर ट्रीटेड विथ गवचो फॉर कंट्रोल सकिंग इन्सेक्ट. बऱ्याच वेळा कापसाच्या बियाला गवचो सीड ट्रीटमेंट केली असते बघा, की जेणेकरून सकिंग इन्सेक्ट जे असतं कापसावर हे अर्ली ग्रोथ स्टेजमध्ये असतं, जेव्हा रसाळ झाड असतं म्हणजे फ्लावरिंग येण्या अगोदर. तर त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, त्या कीटकाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गवचो या इन्सेक्टिसाइडचं सीड ट्रीटमेंट करून जर आपण बियाणं लागवड केलं तर या कीटकाचा प्रादुर्भाव होणार नाही. देन नेक्स्ट ऑब्जेक्ट टू इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन. तर लेग्युमिनस क्रॉप सीड्स आर ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर at the rate of 25 gram per kg of seed. Then all leguminous crops are fixed the atmospheric nitrogen naturally. Then also rhizobium culture, artificial rhizobium culture treated the seed just before sowing for increase the nitrogen fixation. तसं शेंगवर्गीय पीक, दालवर्गीय पीक जे आहेत यांच्या मुळावर नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणू असतातच, ते नॅचरली असतातच, पण त्याचं प्रमाण कमी असतं. आणि तेच आपण जर आर्टिफिशियल रायझोबियम कल्चर हे जर आपण जीवाणू खत लावलं बियाला पेरणी करण्या अगोदर जस्ट, तर त्यांच्या संख्येमध्ये वाढ होणार, जास्त
नोडूल तयार होणार त्याच्या मुळावर, म्हणजे रायझोबियम जीवाणू हे जास्त संख्येनं त्याच्या मुळावर राहणार आणि हवेमधलं नत्रस्थिरीकरण जास्त करणार आणि तेवढं जास्त जमीन सुपीक होणार, पिकाचं उत्पादन वाढणार. तर हे लेग्युमिनस क्रॉपमध्ये केलं जातं आणि लेग्युमिनस क्रॉपच्या मुळावरच रायझोबियम नावाचं जीवाणू राहू शकतं. बाकी पिकाला अझोटोबॅक्टर, नॉन लेग्युमिनससाठी अझोटोबॅक्टर लावलं जातं. तर हे लेग्युमिनस क्रॉपसाठी सी ट्रीटमेंट केली जाते टू इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन. समजलं बाळांनो. नेक्स्ट ऑब्जेक्ट्स आहे टू इंड्यूस अर्लीनेस. टू इंड्यूस अर्लीनेस, तर पिकाचं कालावधी आपल्याला कमी करता येते काही सी ट्रीटमेंट देऊन. कालावधी कमी करता येते, जसं की 280 दिवसामध्ये तूर येणारी 180 दिवसामध्ये येते, लक्षात. तर असेच सी ट्रीटमेंट केली जाते की त्याचं ड्युरेशन कमी केलं जातं, त्याचा कालावधी कमी होतं. द ड्युरेशन ऑफ क्रॉप कॅन बी रिड्यूस बाय गिविंग व्हर्नलायझेशन ट्रीटमेंट टू द सीड. व्हर्नलायझेशन ट्रीटमेंट केल्यामुळं त्याचं जे लाईफ पिरियड आहे ते कमी होतं, लवकर काढणीला येतं, मॅच्युरिटी लवकर येते. तर हे ट्रीटमेंट आपण करतो. उद्देश आहे टू इंड्यूस अर्लीनेस, लवकर यावं. तर अशा लवकर येणाऱ्या जातीसुद्धा संकरित जाती निघालेल्या आहेत. तर हे टू इंड्यूस अर्लीनेस हे तेवढं परफेक्ट नाही. तर प्रत्येक पिकाला आपण सी ट्रीटमेंट केली असते. 30 दिवसाचं 60 दिवसाचं 70 दिवसाचं मूग 30 दिवसामध्ये यावं, तर हे तेवढं सक्सेस नाही आहे व्हर्नलायझेशन, लक्षात. म्हणून प्रत्येक पिकामध्ये कोणाला नको आहे का लवकर येणं पीक, सगळ्यालाच वाटतं की माझ्या शेतामध्ये वर्षाला 4-4, 5-5 वेळेस पिकं यावं, महिन्याला निघावं, है ना. सोयाबीन एका महिन्यात निघावं, आणखीन दुसरं सोयाबीन घेता येईल, है ना. कोणाला वाटत नाही, पण ते सक्सेस तेवढं नाही आहे. पण काही पिकामध्ये सक्सेस झालेला आहे, कारण महागडी प्रोसेस आहे व्हर्नलायझेशन. ओके. नेक्स्ट, तर या पद्धतीने सीड व्हर्नलायझेशन ट्रीटमेंट आहे. हे थोडं क्रिटिकल स्टेज असतं. ते फर्स्ट स्टेप आहे, सेकंड स्टेप्स आहे, थर्ड आहे 7 days ओल्ड सीडलिंग, है ना. नंतर हे प्लांट, है ना, 10 days प्लांट. अशा पद्धतीने हे व्हर्नलायझेशन ट्रीटमेंट हे महागडी ट्रीटमेंट आहे. नेक्स्ट आहे रायझोबियम कल्चर ट्रीटमेंट, है ना. तर अगोदर गुळाचं पाणी तयार करायचं, रायझोबियम कल्चर द्यायचं असेल तर, आणि त्या गुळाच्या पाण्यामध्ये रायझोबियम कल्चर मिक्स करायचं आणि बियावर शिंपडायचं आणि थोडं घासायचं बियाला आणि लगेच पेरणीला वापरायचं. हे 2 दिवस 8 दिवस बिफोर सीड ट्रीटमेंट करता येत नाही. जस्ट आता पेरणीला जायचं आहे तेव्हा सीड ट्रीटमेंट केली जाते, कारण हे कल्चर आहे, जीवाणू आहे, ते जीव आहे त्याच्यामध्ये, लक्षात. जसं दह्याचं आपण काय वापरतो, विरजन वापरतो, काय कल्चर आहे, लिव्हिंग थिंग आहे त्याच्यामध्ये. तसं रायझोबियम कल्चर आहे. तर 10 दिवस अगोदर 15 दिवस अगोदर बियाला सीड ट्रीटमेंट करून ठेवता येत नाही. जस्ट आता पेरणीला जाणार आहो तेव्हा सीड 2-3 तासामध्ये करून पेरावं लागतं. नेक्स्ट, 9 ऑब्जेक्ट्स टू इंड्यूस व्हेरिएशन changes the genetical character. The seeds are treated with X-ray or gamma ray, that is Sharbati Sonora wheat is produced from Sonora 64 by gamma ray. तर काही याच्यामध्ये हे सक्सेस आहे की एक्सरे किंवा गॅमा रे ट्रीटमेंट करून आपल्याला नवीन व्हेरायटी त्याच्या गुणधर्मामध्ये बदल करून दुसरी व्हेरायटी तयार करता येते. अशी व्हेरायटी तयार झालेली आहे. सोनोरा 64 ही गव्हाची जात आहे, मेक्सिकन व्हेरायटी आहे. यावर एक्सरेचं ट्रीटमेंट देऊन शरबती सोनोरा ही गव्हाची जात निर्मित झालेली आहे. याचे गुणधर्म बदललेले आहेत. सोनोरा 64 पासनं शरबती सोनोरा महागडे गहू आहे, है ना. चपाती याची क्वालिटी आहे, नरम चपाती. शरबती सोनोरा गहू तर साधारण गहू आपला 2000 असेल तरी 3000 भाव असतं मार्केटमध्ये. तर असं त्याचं कॅरेक्टर आहे. सोनोरा 64 पेक्षा वेगळे कॅरेक्टर. सोनोरा 64 पासूनच तयार झालेली जात शरबती सोनोरा आहे, एक्सरे ट्रीटमेंट देऊन. तर अशा पद्धतीनं आपण त्याचे गुणधर्म बदलू शकतो एक्सरे
पण हे कधी कधी सक्सेस आहे. देन नेक्स्ट ऑब्जेक्ट्स टू बेटर यील्ड. उत्पादन वाढसाठी आपण वेगळ्या ट्रीटमेंट करतो. क्रॉप सीड्स आर ट्रीटेड विथ ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्स फॉर गेट मोर यील्ड. तर काही पिकाच्या बियाला पेरणी करण्या अगोदर ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन, ज्याला संप्रेरके असे म्हणतात मराठीमध्ये, तर नॅचरली तर ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन असतात. तर हार्मोन सिक्रेट झाल्याशिवाय आपल्याला रडता येत नाही, हसता येत नाही. तर जसं हार्मोन्स आपल्यामध्ये तसं प्लांटमध्ये हार्मोन्स आहेत. रायपनिंग हार्मोन्स असतात, ग्रोथ हार्मोन्स असतात, फ्रुटिंग हार्मोन्स असतात, है ना. तसं पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी काही ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्स आर्टिफिशियल तयार झालेले आहे. IAA, NAA असे ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्स आहेत. त्या बियाला सीड ट्रीटमेंट केली आपण ग्रोथ रेग्युलेटर हार्मोनची, तर उत्पादनामध्ये वाढ होतं. जसं चिलीचं सीड आहे, टोमॅटोचं सीड आहे, ब्रिंजॉलचं सीड आहे, याला ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्सची ट्रीटमेंट केल्यामुळं उत्पादनामध्ये वाढ होते. तर टू बेटर यील्ड या उद्देशाने सीड ट्रीटमेंट केली जाते. नेक्स्ट या पद्धतीनं हे ट्रीटमेंट आहे एक्सरेची, एक्सरे ट्रीटमेंट. अल्ट्रासाऊंड कंट्रोल या पद्धतीनं एक्सरे ट्रीटमेंट करून त्याच्या गुणधर्मामध्ये बदल आणता येत आपल्याला. नेक्स्ट 11 प्रोटेक्शन ऑफ बेनिफिशियल इन्सेक्ट. प्रोटेक्शन ऑफ बेनिफिशियल इन्सेक्ट. आता या निसर्गामध्ये काही उपयोगी कीटक आहेत आणि काही उपद्रवी आहेत. तर उपद्रवी कीटक मारण्यासाठी आपलं जे उपयोगी कीटक आहेत तेच मरून जातात. जर आपण त्यांचं जर सांभाळ केलं, जे बेनिफिशियल इन्सेक्ट आहेत त्यांचं जर आपण प्रोटेक्ट केलं, तर नॅचरली आपल्याला कीटकांचा बंदोबस्त करता येतं. अगोदर नव्हते हे फवारण्या वगैरे जुन्या काळी, तर हे एकमेकावर जीवन जगतात, आहे की नाही. हार्मफुल इन्सेक्ट खाणारे बेनिफिशियल इन्सेक्ट असतात, जसं की लेडीबर्ड बिटल आहे, हे बेनिफिशियल इन्सेक्ट आहे. आणि मावा ॲफिड हे कसं आहे, हार्मफुल आहे, आपल्या पिकाचं रस शोषण करतं. ते मावा खाणारं जे लेडीबर्ड बिटल आहे ते बेनिफिशियल आहे. दोन्ही कीटक आहेत. एक कीटक बेनिफिशियल आहे, त्याच्यावर जीवन जगतं त्या कीटकावर, मग तो आपला मित्र झाला. आणि तो पिकावर जगतं म्हणून तो शत्रू. तर असे बेनिफिशियल इन्सेक्ट हे प्रोटेक्ट व्हावं त्यासाठी आपण काही सीड ट्रीटमेंट करतो, तर त्यांचं बचाव होऊ शकतं. जसं की द इन्सेक्ट लाईक हनी बी आर बेनिफिशियल टू प्लांट्स फॉर पॉलिनेशन फर्टिलायझेशन. आता हनी बी जे आहे प्लांटच्या दृष्टीनं काय करतं, पॉलिनेशन करतं, है ना. पॉलिनेशन होतं, त्यांनी त्या फ्लावर येतात, दुसऱ्या फ्लावर जातात, काय होतं, पोलन ग्रेन चिटकून जातात त्याच्या शरीराला, तर पॉलिनेशन होतं, फर्टिलायझेशन होतं, उत्पादनामध्ये वाढ होते. द केमिकल यूज्ड फॉर प्लांट प्रोटेक्शन किल सच इन्सेक्ट. जर आपण फवारण्या केल्या तर त्या कीटकाबरोबर, मावाबरोबर लेडीबर्ड बिटली मरून जाणार, हनी बी पण मरून जाणार. तर त्यांचं प्रोटेक्ट करायचं असेल तर पिकावर फवारणी न करता बियाला सीड ट्रीटमेंट करता येते आपल्याला. दिस कॅन बी अवॉइडेड बाय यूजिंग प्रॉपरली ट्रीटेड सीड फॉर सोईंग. तर नंतर फवारण्या करण्यापेक्षा बियाला जर आपण बीज प्रक्रिया करून पेरलं तर कीटकाचाही प्रादुर्भाव होणार नाही आणि बेनिफिशियल कीटकंसुद्धा जिवंत राहणार. किती सोपं आहे. पण आपण सीड ट्रीटमेंट न करता आपण फवारण्याला लागतो. कापसाच्या बियाला सीड ट्रीटमेंट करायला पाहिजे, सकिंग इन्सेक्ट येत नाही. ज्वारीला शूट फ्लायचा प्रादुर्भाव होत नाही सीड ट्रीटमेंट केल्यामुळं. तर नंतर फवारण्या करण्यापेक्षा आपण जर बियालाच बीज प्रक्रिया करून पेरलं तर पुन्हा फवारण्या करायची गरज नाही आणि आपले बेनिफिशियल इन्सेक्ट जे आहेत ते जिवंत राहू शकतात. नेक्स्ट हार्डनिंग ऑफ सीड. आता हार्डनिंग सीड का आहे हे फार महत्त्वाचं आहे. ड्रॉट अँड कोल्ड टॉलरन्स कॅन बी अचीव्ड बाय ट्रीटिंग सीड विथ केमिकल लाईक कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, मोनोपोटॅशियम फॉस्फेट एक्सेट्रा. तर हार्डनिंग काय की बरेच ड्रॉट कंडिशनला जीवन जगू शकत नाही, झाडं तग धरू शकत नाही आणि जास्त थंडीलाही तग धरू शकत नाही. तर हे ड्रॉट आणि कोल्डला टॉलरन्स राहण्यासाठी
बियाला जर बीज प्रक्रिया केली आपण, कशाची, कोणतं केमिकल, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड आणि मोनोपोटॅशियम फॉस्फेट यापैकी कोणत्याही केमिकलची सीड ट्रीटमेंट केली तर जे पाण्याचं ताण बसतं अशा वेळेस हे पीक तग धरू शकतं, तेवढं त्याच्यावर परिणाम होत नाही. आणि ज्यावेळेस थंडी जास्त पडते तर त्या थंडीचाही त्या पिकावर जास्त परिणाम जाणवत नाही, तर याला म्हणतात हार्डनिंग म्हणतात त्याला. देन 13 ऑब्जेक्ट्स सीड fortification. This treatment is given for achieving high vigor to overcome soil reaction. तर बियाला आपण फोर्टिफिकेशन करून जर पेरलं तर मातीमध्ये जे रिॲक्शन होणार आहे ते बियावर ते होत नाही आणि त्याचं विग्रसपणा जी आहे, ग्रोथ जी आहे ती ग्रोथ त्याची चांगली होतं. तर these are the objectives of seed treatment. तर आपण 13 ऑब्जेक्टिव्ह बघितले सीड ट्रीटमेंटचे. तर 1 by 1 व्यवस्थित लिहून काढा, इन लिस्ट तयार करा आणि कोणत्याला कोणती सीड, एक एक उदाहरण लक्षात ठेवा. तर फार सोपं आहे. 13 ऑब्जेक्ट्स बघितले आपण सीड ट्रीटमेंटचे, व्यवस्थित डीपमध्ये, जे टेक्स्टबुकमध्ये नाही ते आपण व्यवस्थित सुटसुटीत आपण इथं ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत, ते तुम्ही लिखाण करा आणि व्यवस्थित रीडिंग करा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा, आनंदी राहा, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार. तर व्हॉट्सअपद्वारे आपण हे पाठवायचं की जेणेकरून शेतकऱ्यालाही याचा फायदा होईल की कोणती सीड ट्रीटमेंट कोणत्या पिकाला करायला पाहिजे, कोणत्या उद्देशाने. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण, फारच इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. तर हे चॅप्टर फार महत्त्वाचं आहे क्रॉप सायन्ससाठी आणि प्रोडक्शनसाठी सुद्धा. तर व्यवस्थित व्हिडिओ बघा. इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.